आदरांजली व्यक्त करतो। आजच्या या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थित आपल्या राज्याचे राज्यपाल महोदय आचार्य देवव्रतजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी, आमच्या माजी सरन्यायाधीश भूषण गवईजी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, विधान परिषदचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, आमच्या सुनेत्रा बहिणी, पार्थ पवार, जय पवार, सर्व इथे पवार कुटुंबीय आणि शोकाकुल सर्व आलेले माझे बंधू भगिनी, असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल ज्यामध्ये आपल्याला दादाला श्रद्धांजली व्हावी लागेल अशी कल्पना मी काय तुम्ही कोणी पण केली नसेल। एक ऊर्जावान व्यक्ती, वय कमी, खूप काम करण्याची क्षमता, महाराष्ट्राचा विकास करण्याचा ध्यास, अशा एक व्यक्तिमत्व आपला मधून निघून जाईल अशी कधीही कल्पना केली नव्हती। आणि आपण सर्व इथे आलेले आहात, नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे त्यांच्या आठवणी असेल आणि सगळ्यांच्या मनामध्ये खूप मोठा एक दुःखाचा बोजा सुद्धा आहे। माझा आणि दादाचा संबंध फार म्हणजे फारच जुना होता। आदरणीय शरद पवार साहेबांच्या ते परिवारातले सदस्य म्हणून माझी ओळख 80च्या आसपास, तेव्हा आम्ही राजकारणात नव्हतो, दादाही नव्हते, आणि त्याच्यानंतर आमचा राजकीय प्रवासही जवळपास त्याच दरम्यान सुरू झाला। ते पुणे बँकेचे अध्यक्ष झाले, मी गोंदिया नगर परिषदचा अध्यक्ष झालो, आणि त्याच्यानंतर 91च्या साली आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो। आणि त्यांच्या आणि माझ्या संसदीय जीवनाची ते सुरुवात होती। नंतर ते महाराष्ट्रात आले आणि इथेच त्यांनी आपल्या व्याप वाढवलं। आपल्या सगळ्या लोकांना विदित आहे म्हणून की मी काही जास्त बोलू इच्छित नाही, पण एवढंच म्हणेल की एवढा मोठा एक व्यक्तिमत्व, किती मोठा माणूस होता, ते जिवंत असताना तर आपण पाहिलंच, पण जीवनाच्या नंतरही ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र आणि देशाकडून त्यांच्याविषयी जे विचार व्यक्त करण्यात येत आहे, जे लोकांनी खरोखर, अरे जवळचा माणूस, घरचा माणूस गेल्यावर अश्रू आपले निघत नाही, दादासाठी लाखो लोकांनी अश्रू वाहिले असेल या महाराष्ट्रामध्ये, ही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बघितलेलं आहे। आणि म्हणून अधिक काही बोलण्यासारखं नाही, वेदना आहे, दुःख आहे। आमच्या सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि आपण सगळे सुद्धा त्यांच्या उद्याच्या प्रवासासाठी भक्कमपणे उभे राहणार आहोत याची मला खात्री आहे। मित्रांनो, अनेक वक्ते बोलणार आहे म्हणून मी एवढंच म्हणेल सुरुवातीला की आज आपण सगळे इथे आले, सगळे महानुभाव आले, हीच खरी श्रद्धांजली आपण दादाला अर्पण करत आहोत। आज विधानसभेमध्येही, विधान परिषदमध्येही विविध आपल्या नेत्यांनी आपले विचार मांडलेले आहे, महाराष्ट्राने ऐकलं, देशाने ऐकलं, आणि अनेक लोकांनी आपले व्यक्तिगत जे काही त्यांच्या सोबतचे प्रसंग होते त्याचाही उल्लेख केलेला आहे। मित्रांनो, आज देशाच्या पंतप्रधान असो,
गृहमंत्री असो, सगळे जे देशाचे मान्यवर नेते आहे, विविध पक्षातले नेते आहे, त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांच्याकडून त्यांनी संवेदना व्यक्त केली. वहिनीला त्यांनी शोक संदेश पाठवला, आम्हालाही सांगितलं की परिवारजनांना तुम्ही सांगा. आणि म्हणून आज एवढा मोठा व्याप असलेला नेता, महाराष्ट्राचा एक ऊर्जावान नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे. मी माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आमच्या प्रिय दादाला मी श्रद्धांजली इथे अर्पण करतो. आणि आपल्या सगळ्यांचा मी इथे आपण आले आणि अशा प्रसंगी आपण कुटुंबाला, आम्हाला सगळ्यांना धीर देण्याचं काम केलं आहे, त्यासाठी सुद्धा ही मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप दादांना श्रद्धांजली, नमन. यानंतर मी छगनरावजी भुजबळ साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. दादाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर असंख्य क्षेत्रातले लोक आपली जोडलेली होते. प्रत्येकाचे राजकीय प्रवास वेगळे होते, पण त्याच्यानंतर मूळ प्रवाहात आल्यानंतर, दादांच्या पक्षात आल्यानंतर